पंथ म्हणजे शिक्षक, पंथ म्हणजे गुरुजी असा अर्थ आहे. तुकोबरांच्या काळामध्ये त्यांना गुरुजी किंवा शिक्षक असा शब्द प्रचलितमध्ये नव्हता प्रचलित, व त्यांना पंथ असं शिकवणाऱ्याला पंथ असं म्हणायचे, पंथ. आणि याचा खरा अर्थ मला जो मिळाला प्रकाश शिवाजी महाराज, आमच्या खटाव तालुक्यामध्ये शिरसोडी नावाचं गाव, शिरसोडी संत शेखोबादादांची समाधी आहे, संजीवन समाधी. संत शेखोबादादा हे वंजारी समाजाचे एक मोठे महान संत होते, वंजारी समाजाचे. मल्हारराव वासकरांची त्यांना माळ होती. या महाराष्ट्र भूमीला वारकऱ्यांच्या मध्ये पहिली फड परंपरा जी निर्माण झाली ती वासकरांची झाली. मल्हारराव वासकरांच्या गळ्यामध्ये तुकोबरांचा विणा आला म्हणजे वासकर हे घराणे विद्यावंशज झालं गेले. आणि मल्हारराव वासकरांची माळ संत शेखोबादादांच्या गळ्यामध्ये त्या काळामध्ये पडली. दादा विठोबाचे एवढे निस्सीम भक्त झाले गेले, एवढे भक्त झाले गेले. आणि सातारला जी राजगादी आहे ती छत्रपती शाहू महाराजांची गादी आहे, जलमंदिर, जिथं आता उदयनराजे महाराज राहतात, ती गादी शाहू महाराजांची गादी. आणि त्या गादीला पूर्वी कीर्तनं चालायची आणि ती कीर्तनं वारकरी संप्रदायाची असायची. आणि त्याच्यामध्ये संत शेखोबादादांचं कीर्तन असायचं, दादांचं. आणि दादांचं कीर्तन एका राजवाड्यामध्ये रंगाला आलं. स्वतः महाराज साहेब पुढे कीर्तन करता बसले. टाळकरी वासकरांच्या फडावरचे टाळकरी भरपूर, हो, फडकऱ्यांचं कीर्तन म्हणजे टाळकरी भरपूर. आणि कीर्तन असं दादांचं रंगाला आलं आणि चालू कीर्तनामध्ये असा हात चोळला गेला दादाने. पण कीर्तन चालूच होतं. कीर्तन झालं, आरती झाली, लोक दर्शनाकरता आली. आणि नंतर शेवट अगदी राजेसाहेब दर्शनाकरता दादांच्या आले. खाली वाकून दादांचं दर्शन घेतलं, हात जोडले आणि महाराज राजेसाहेब बोलू लागले, दादा हो कीर्तन मोठं आज छान केलं, अभंग अगदी चांगला निवडला, ऐकाय मिळालं. पण दादा एक विचारू का? म्हणे काय, चालू कीर्तनामध्ये तुम्ही असा हात का चोळला? मोठी माणसं कीर्तन ऐकताना इतकं बारकाईने ऐकतात, हा दोष नाही तुमचा, पण हात का चोळला? याचा अर्थ नारदाची गादी ही प्रबोधनाची गादी आहे, ही अभिनयाची गादी नाही. याच्यामध्ये एवढा सुद्धा अभिनय चालत. दादा हात का चोळले हो? पण दादाने आपले अशा हात पुढे केले तर हात काळे मिट्ट पडले होते आणि मोठे मोठे पांढरे फोड आले त्या हाताला. महाराज साहेब चकित झाले, दादा हे काय हो? काही नाही हो, इथं तुमच्याकडे कीर्तन चाललंय राजवाड्याला. आणि सहज नजर गेली पंढरपूरला, हो रावळामध्ये. आणि कोण हे बलाग्रस्त हो देवाची सिद्धार्थी करताना असा ओवाळत होता आणि डोळे झाकून आरती ओवाळत होता. डोळे झाकल्यामुळं त्याचा तोल पुढं 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 गेला आणि अचानकपणे त्यातली एक ज्योत देवाच्या शेल्याला लागली आणि शेल्यानं पेट घेतला. अहो नशीब मी तिथं होतो म्हणून तो विझवू लागला. महाराज साहेब चक्कीत होऊन बघताय, दादा तुमचं कीर्तन चाललंय साताऱ्याला. अहो खोटं नाही तुम्हाला. रात माणसं पंढरीकडे निघाली आणि काकड आरतीच्या वेळी पोहोचली आणि विचारलं, सांगितलं आम्ही साताराहून छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवरून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. रात्री काय अनर्थ घडला का? म्हणे हा, अहो रात्री आरती करता करता देवाच्या शेल्याला ज्योत लागली आणि शेल्यानं पेट घेतली. पण नशीब ओ साताऱ्याचे शेखोबादादा इथं असल्यामुळं तो अनर्थ टळला गेला. ते शेखोबादादा इतके महान संत. त्या दादांच्या चरित्रामध्ये पंथ नावाच्या शब्दाचा मला उल्लेख आला आणि म्हणून मला बोलावंसं वाटतं. कारण एक सांगू, तसा आपला सातारा जिल्हा हा खूप महान जिल्हा आहे. आता तुम्ही पुणे जिल्ह्यात असाल नाही का? जमलंच. तुम्ही सातारा जिल्ह्यात, ते पुणे जिल्ह्यात, तुम्ही सोलापूर. मला खूप अभिमान आहे बरं का आमच्या जिल्ह्याचा आणि इथून सोलापूर आणि पुणे.